हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली गुन्हे शाखेकडून पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल, खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई, स्वतःचं आणि आईवडिलांचं नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप। निवड रद्द करण्याबाबत यूपीएससीकडून पूजा खेडकरला कारण दाखवा नोटीस जारी, भविष्यामध्ये यूपीएससीची परीक्षा देण्यापासून रोखण्यात का येऊ नये, पूजा खेडकरला यूपीएससीचा सवाल। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंना मारण्याची धमकी, मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा मोरेंचा आरोप, ऑडिओ क्लिप ट्विट करत वसंत मोरेंची पोलिसात तक्रार। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाचा दिलासा, पवार गटाचं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम, तर तुतारीसारखी दिसणारी इतर चिन्ह गोठवली। निवडणूक आयोगानं बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवलं, पवार गटाला या चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता, पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा निर्णय। भाजपा नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता, अमृता पवारांनी शरद पवारांचं स्वागत केल्यानं भुवया उंचावल्या। छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात, अमृता पवार येवला मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। मराठा आरक्षणासाठी जरांगे यांच्याकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा, उद्या सकाळी 10 वाजेपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण। भाजपच्या बैठकीमध्ये अजितदादा शिंदे गटाबाबत तक्रार, लोकसभेमध्ये दादांच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीला मदत केली, तर शिंदेंना 15 जागा दिल्यानं विधानसभेत त्रास होऊ शकतो, भाजप नेत्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। मित्रपक्षांचं खच्चीकरण करणं हीच भाजपची नीती, सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। मीडियाला बाईट देण्यासाठी भाजपची मोठी फौज मैदानात, सकाळी 4 नेत्यांची टीम तर दुपारी 6 नेत्यांची टीम माध्यमांशी बोलणार। शिवरायांच्या वाघनखांची पहिली झलक, साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, मात्र विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि गंज मुख्यमंत्री शिंदे काढतील, फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं, महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न, जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव, वाघनखांवर आक्षेप घेणं म्हणजे शिवरायांच्या शौर्याचा अपमान, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका। शिंदे सरकार महाराष्ट्राचं गौरव संपवत आहे, अरबी समुद्रामध्ये अद्यापही शिवरायांचं स्मारक नाही, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये राज्य मागे, नाना पटोलेंची टीका। विधानसभेमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतून सर्वाधिक जागांवर दावा करणार, कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा, विधान परिषदेमध्ये फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। महाराष्ट्रातील जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावरचा काळा रंग दूर करा, अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अमोल कोल्हेंचा निशाणा। दारू पिऊन गड किल्ल्यावर जाऊ नका, अन्यथा कारवाईचा बडगा, काय असेल ते कायमची दारू उतरेल, अजित पवारांचा तळेरामांना कडक इशारा। विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती, भर पावसामध्ये अतिक्रमणांवर हातोडा कशासाठी, मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरातील बँका आणि विमानसेवा ही ठप्प, आयटी आउटेजची समस्या, भारत सरकारनं मायक्रोसॉफ्ट कंपनीशी संपर्क साधत सर्व्हरमधील बिघाडाबाबत माहिती घेतली। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे लंडन शेअर बाजार ठप्प, स्काय न्यूजचं प्रक्षेपण देखील थांबवण्यात आलं, तर जगभरात आयटी आउटेजची समस्या। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे ब्रिटन सरकारनं रेल्वे सेवा बंद केली, तर इस्रायलच्या बँक सेवांवर देखील परिणाम। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।